आधीच्या काळात उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं असलेलं चित्र देश विकासाच्या दिशेनं वाटचाल करताना मात्र उलट झालेलं दिसतं. दिवसेंदिवस उत्तम शेती कशा प्रकारे कनिष्ठ होत गेली त्या प्रवासाचं मी आज पुनरावलोकन आपल्यासमोर मांडणार आहे. आपण सुद्धा चिकित्सक बुद्धीने या गोष्टी पडताळून पाहाव्या आणि आतापर्यंत काय चुकलं यामध्ये न अडकता आता काय पर्याय त्याबाबत आपण चर्चा करू. मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं चित्र असल्याचं आपण ऐकतो. इव्हन 1975 पर्यंत शेतकरी आपल्या मुलाला नोकरी करण्याऐवजी शेती करण्याचा सल्ला देत होते. जुन्या पिढीतील आज असे अनेक लोक आपल्या आजूबाजूला दिसतील की ज्यांनी शिक्षण घेऊन नोकरी न करता शेती केली. सोबतच त्यांच्यापैकी काही लोक आज त्यांच्या या निर्णयाबाबत पश्चाताप करताना पण दिसतात. किंवा आज मात्र बहुतेक शेतकरी आपल्या मुलाला शेतकरी बनवू इच्छित नाही. म्हणजे आजचं चित्र उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असं असल्याचं दिसतं. आज बहुतेक शेतकरी शेती परवडत नसल्याचं बोलताना दिसतात. विशेषतः कोरडू भागामध्ये तर शेतीचं चित्र अधिक भयावह आहे. उत्पादन घेताना नैसर्गिक संकटाचा आणि पिकवल्यानंतर योग्य दरासाठी सध्याच्या बाजार व्यवस्थेचा सामना करताना शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलेला आहे. तो या दुष्टचक्रात अडकलेला आहे. आणि या दोन्ही संकटातून मार्ग काढण्यासाठी एकीकडे सरकार विचार मंथन करून अनेक योजना राबवताना दिसतं, तर सोबतच दुसरीकडे रस्त्यावर शेतकरी आंदोलनं पण होताना दिसतात. शेती क्षेत्रामध्ये आलेल्या या मागासलेपणाला आतापर्यंत राबवण्यात आलेली धोरणं, ते धोरण राबवणारे राजकीय व्यक्ती, तज्ज्ञ तसेच शास्त्रज्ञांना सुद्धा जबाबदार धरून आरोप पण केले जातात. आधीच्या धोरणाबाबत बोलल्या जातं, चुका शोधल्या जातात आणि त्याचा परिणाम मधल्या काळात सरकारं सुद्धा बदलली. सत्तेत आलेलं नवीन सरकार शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करताना दिसतं, तरी परंतु शेतकऱ्यांच्या या स्थितीला बदलू शकेल अशी व्यवस्था निर्माण होताना मात्र दिसत नाही. आणि सध्या जसं चालू आहे असंच यापुढे चालू राहिलं तर शेतकऱ्याची परिस्थिती अधिक भयावह होईल यामध्ये सुद्धा शंका नाही. त्यामुळे आज आपण कोणावरही आरोप न करता, कोणालाही चूक न म्हणता फक्त या क्षेत्राचं पुनरावलोकन करू आणि त्याबाबत काय मिसिंग लिंक आहे आणि त्याबाबत कोण काय करू शकतं ते आपल्याला शोधायचं आहे. बघा, हे मी माझं मत मांडत आहे. त्यामुळे हे खरं आहे किंवा खोटं आहे यामध्ये न अडकता माझी विनंती राहील की आपण सुद्धा माझ्यासोबत पुनरावलोकन करावं आणि आता काय उपचार आहे जे आपल्या हातात आहे त्याबाबत आपण चर्चा करू. ठीक आहे? बघा, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतामध्ये अन्नधान्य पिकाचं उत्पादन कमी होतं आणि त्यात आणखीन एक भर म्हणजे तेव्हा धान्य वितरण प्रणाली विकसित झालेली नव्हती. म्हणजे धान्य साठवायला आवश्यक तेवढे गोडाऊन नव्हते. दळणवळणाचे, संपर्काचे, माहिती तंत्रज्ञानाचे जे नेटवर्क आहे ते विकसित झालेलं नव्हतं. त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा प्रत्यक्षात जेवढा होता ना त्यापेक्षा अधिकचा तो जाणवायला लागला. भूकबळीचं संकट स्वतंत्र झालेल्या भारतावर आलं. त्यामुळे भारत सरकारने प्रथम पंचवार्षिक योजनेमध्ये शेती क्षेत्राला प्राधान्य देऊन अधिक उत्पादनासाठी प्रयत्न सुरू केले. या ग्राफमध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेमधील शेती क्षेत्रासाठीची तरतूद आपण बघू शकता. जवळपास शेती क्षेत्राभोवतीच फिरणारा हा पहिला बजेट होता. सिंचन आणि ऊर्जाला 27%, कृषी आणि डेव्हलपमेंटसाठी 17%, वाहतूक 24%, भूमिहीन शेतकऱ्यांचे पुनर्वसन 4%. ही पहिली पंचवार्षिक योजना काही सुधारणांसह हॅरोल्ड डोमर मॉडेलवर आधारित होती. त्यावेळच्या गरजेपोटी शास्त्रज्ञांनी अधिक उत्पादन देणाऱ्या अन्नधान्याच्या हायब्रिड जाती, रासायनिक खतं, कीटकनाशकं यांच्या वापरावर संशोधन सुरू केलं, प्रसार केला आणि आपल्या देशामध्ये हरित क्रांती झाली. या हरित क्रांतीमुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. 1951 मध्ये 36 कोटी जनतेच्या अन्नाची गरज आपण भागू शकत नव्हतो. एवढं कमी उत्पादन आपल्या भारतात होत होतं. आज मात्र 142 कोटी म्हणजे 4 पट भारताची लोकसंख्या वाढूनही अन्नधान्याच्या बाबतीत भारत फक्त स्वयंपूर्णच नाही तर अन्नधान्य उत्पादन आता सरप्लस होत आहे.
आज एवढी मोठी गोदाम व्यवस्था असून येणाऱ्या वर्षाचं धान्य कुठं साठवावं हा सरकारसमोर प्रश्न आहे. नव्या धान्यासाठी जुन्या धान्याची विल्हेवाट लावावी लागते. मित्रांनो, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या टप्प्यावर भारतीय शेतीमध्ये वापरल्या गेलेलं मुख्य सूत्र म्हणजे अधिक धान्य पिकवा, ग्रो मोर फूड ही 1952 मध्ये आलेली पहिली योजना. आणि याचा मुख्य उद्देश देशातील भूकबळी थांबवणे हा होता. शेती तर ऑलरेडी स्वयंपूर्ण आणि उत्तम होती, पण वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी काहीही करून अन्नधान्य उत्पादन वाढवणे हाच महत्वाचा प्रश्न त्यावेळी वाटत होता. भूकबळीपासून मुक्ती हा शेती धोरणाचा मुख्य आधार होता. त्या काळच्या परिस्थितीत फक्त किसान आणि जवानच देशाला वाचू शकतो अशी स्थिती होती. जवान देशाचं संरक्षण करू शकतो आणि शेतकरी देशाला अन्नधान्य पिकवून वाढत्या लोकसंख्येची भूक भागवू शकतो. या दोघांना देशाची नाही तर देशाला या दोघांची गरज होती. त्यामुळे जय जवान जय किसान हा नारा देण्यात आला. परंतु जास्त अन्नधान्य उत्पादनासाठी हायब्रिड वाहन, रासायनिक खत वापरून महागडी शेती करणं म्हणजे मान्सूनच्या लहरीपणावर जुगार खेळण्यासारखं होतं. त्या काळी काही अपवाद वगळता आधुनिक सिंचन व्यवस्थेचा अभाव होता. सूक्ष्म सिंचन तर नावाला पण नव्हतं. आणि या गोष्टीची त्या काळच्या सरकारला आणि तज्ज्ञांना सुद्धा कल्पना होती. आणि मग साहजिकच 1951 मध्ये सुरू झालेल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत अन्न उत्पादन वाढवण्यासोबतच अन्नधान्य उत्पादनातील नैसर्गिक जोखीम कमी करण्यासाठी काही दीर्घकालीन परिणाम करू शकणाऱ्या धरणांच्या योजना आखल्या गेल्या, ज्यामध्ये भाकरा नांगल, हिराकुंड, दामोदर खोरे सारख्या प्रकल्पाला खूप मोठी तरतूद करून प्राधान्य देण्यात आले. नंतरच्या काळात महाराष्ट्रातील अनेक धरणांच्या बांधकामाला या धोरणातून सुरुवात झाली. तरी परंतु आज महाराष्ट्रातील 82% क्षेत्र कोरडवाहू आहे. म्हणजे याचा अर्थ 82% शेतकरी निसर्गासोबत जुगार खेळत आहे. या जुगारामध्ये एक वर्ष शेतकरी जिंकतो, एक वर्ष निसर्ग आणि एक वर्ष बाजार. ह्या प्रवासात वाढत्या लोकसंख्येची भूक मिटवण्यासाठी अन्नधान्याचं उत्पादन गरजेपेक्षा जास्त व्हायला लागलं, पण सोबतच त्या पिकवलेल्या अन्नाची क्वालिटी म्हणजे पौष्टिक तत्व मात्र कमी होत गेली. शिवाय तो अन्न पिकवणारा शेतकरी हा 3ऱ्या स्थानावर गेला. शेती कनिष्ठ बनली. त्यानंतर महालनोबिस मॉडेलवर आधारित दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिकरणाला प्राधान्य दिले गेले. या औद्योगिकरणाच्या कालखंडात एक नवीन संकल्पना उदयास आली आणि ती म्हणजे इनपुट मॅनेजमेंट, ज्यामध्ये मुख्य सूत्र होतं की वेळ, श्रम आणि खर्च कमी करून उत्पादन वाढवणे. उद्योग क्षेत्रामध्ये ही संकल्पना यशस्वीपणे राबवली गेली. मोठमोठे उद्योग कमी वेळेत, कमी श्रमात आणि कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यायला लागले. त्यामुळे जास्त नफा मिळून उद्योग क्षेत्राला भरभराटीचे दिवस येत असताना शेती क्षेत्र मात्र मागं पडत गेलं. सरकारला सुद्धा या गोष्टीची जाणीव आणि त्याच्या दूरगामी परिणामांची कल्पना आली होती. त्यामुळे त्या काळच्या सरकारने यासाठी अनेक योजना आणल्या, परंतु व्यवस्था मात्र बदलल्या गेली नाही. आणि त्याचा परिणाम सरकार या विषयामुळे मात्र बदलले गेले. या दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या मिनिस्ट्री निर्माण झाल्या. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, ग्रामीण मंत्रालय, कृषी मंत्रालय अशा मंत्रालयाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी झालेलं इनपुट मॅनेजमेंट सूत्राच्या आधारे शेती क्षेत्रामध्ये योजना राबवल्या गेल्या. परंतु बिघडलेली व्यवस्था सुधारण्याऐवजी अधिकच बिघडत गेली. हे करताना सरकारची कितीही प्रामाणिक इच्छा असली तरी मात्र फायदा होताना दिसत नाही. कारण ह्या गोष्टी इच्छा, आस्था, लोभ किंवा भीतीनं चालत नाही. ह्या गोष्टी व्यवस्थेने किंवा सिस्टीमनं चालतात. ही व्यवस्था मात्र तिथं बदलल्या गेली नाही आणि या व्यवस्थेमध्ये शेतकरी अधिकच अडकल्या जात आहे. मी आता जे काय बोलत आहे ते खरं आहे आणि ते आपण मानावं असं मी म्हणत नाही आहे. आपण या गोष्टीच्या खोलात जाऊन पुनरावलोकन करू शकता. यातील एका विषयासाठी PhD केली तरी कमी पडेल. त्यामुळे मी शक्य तेवढं थोडक्यात आणि आपल्याला समजेल अशा भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतो. परंतु या ठिकाणी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे पुनरावलोकन करणे म्हणजे आपल्या चुकाला तपासून योग्य दिशेने जाण्याची जबाबदारी घेणे.
जबाबदारी स्वतः स्वीकारायची असते. ती आपल्यावर कोणी लादू शकत नाही. बंधनं लादल्या जातात, जबाबदारी स्वीकारल्या जात असते. ओके, आता आपण पुढे जाऊ. आपल्या लक्षात आलं असेल की सुरुवातीच्या काळात पर्यावरणाचा, आरोग्याचा कोणताही विचार न करता जास्त उत्पादन देणारी रासायनिक शेती सुरू झाली आणि ती त्या काळाची गरज होती. देशाची भूक मिटवणे प्राधान्य होतं आणि देश त्यामध्ये यशस्वी झाला, पण शेती मात्र मागं पडली. त्यामुळे मग उद्योगधंद्यामध्ये यशस्वी झालेलं सूत्र साहजिकच शेतीमध्ये सुद्धा वापरण्याबाबत प्रयोग व्हायला लागले आणि ते सूत्र म्हणजे श्रम, वेळ, धन कमीत कमी वापरून जास्त उत्पादन घेऊन नफा वाढवणे. आधीची शेती कष्टाची आणि श्रमाची होती आणि या नवीन सूत्रानुसार मग श्रम कमी करणे, त्यासाठी लागणारा वेळ आणि धन वाचवणे, याबाबत नेमकं काय करता येईल यासाठी शास्त्रज्ञांना संशोधन करायला सांगितलं गेलं. पीक उत्पादनातील एक एक ऍक्टिव्हिटी बाबत या सूत्राद्वारा काय संशोधन झालं आणि त्याचा काय परिणाम झाला हे आता आपण एक एक बघू. आधी बघा, 1 एकर शेती नांगरण्यासाठी 2 दिवस लागायचे आणि त्यासाठी कमीत कमी 4 बैल, 3 मजूर आणि 1 नांगर, बरोबर. याचा आजच्या दराप्रमाणे हिशोब लावतो तर 3 मजुराची 2 दिवसाची मजुरी कमीत कमी 2400 रुपये, 2 बैल जोडीची 2 दिवसाची मजुरी 2000 रुपये, म्हणजे एकूण 4400. हा आकडा अंदाजी आहे. आपल्या भागात हा खर्च कमी जास्त होऊ शकेल. इनपुट मॅनेजमेंटच्या या नवीन सूत्रानुसार मग या कामासाठी ट्रॅक्टर आला, ज्यामुळे श्रम वाचले. 3 दिवसाचं काम 1.5 तासात व्हायला लागलं, म्हणजे वेळ कमी लागला. 4400 रुपयाऐवजी ट्रॅक्टर 1000 रुपयामध्ये नांगरून देतो, म्हणजे धन पण वाचलं. शिवाय बैलाने केलेली नांगरणी अर्ध्या फुटाची व्हायची, ती आता ट्रॅक्टरने 1.5 फूट खोल होत आहे, म्हणजे क्वालिटीचं काम पण होत आहे असं पण दिसलं. शेतकऱ्याला या नांगरणीच्या कामासाठी श्रम, वेळ आणि धन कमी लागत असल्याने याचा परिणाम असा झाला की जो शेतकरी 4-5 वर्षातून एकदा शेत नांगरायचा, कारण बैलाने दरवर्षी शेत नांगरणं शक्य पण होत नव्हतं, तो शेतकरी मात्र आता दरवर्षीच नाही तर वर्षातून 2 वेळा शेत नांगरायला लागला. उन्हाळ्यात एकदा आणि रब्बीचं पीक घेण्यापूर्वी एकदा. काही शेतकरी तर 3 पीक घेतात तर 3 वेळा नांगरायला लागले. म्हणजे पहिले नांगरणी करता 4400 रुपये 4 वर्षात लागायचे. आता ट्रॅक्टरने वर्षाला 2 वेळा, म्हणजे वर्षाला 2000 आणि 4 वर्षाचे 8000 रुपये, म्हणजे खर्च जवळपास दुप्पट झाला. याच प्रकारे शेतामधील सर्व मशागतीचे कामं ट्रॅक्टरद्वारा व्हायला लागले. मित्रांनो, हा ट्रॅक्टर आला कुठून? तर बाजारातून. त्यासाठी शेतकऱ्यांचा पैसा बाजारात गेला. त्या ट्रॅक्टरला इंधन बाहेर देशातून म्हणजे बाजारातून आलं. ट्रॅक्टरच्या मेंटेनन्ससाठी सुद्धा पैसा बाजारात जातोय. ट्रॅक्टरचे सुटे पार्टसाठी सुद्धा पैसा बाजारात जात आहे. म्हणजे खर्च वाढला, पण तो पैसा गावाकडून शहराकडे आणि उद्योगाकडे जायला लागला. त्याचप्रमाणे सिंचनासाठी मशीन आल्या, त्यासाठी बाजारात पैसा गेला. त्या मशीनचं इंधन, मेंटेनन्स, सुटे भागसाठी सुद्धा बाजारात पैसा जायला लागला. उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खत बाजारातून विकत घ्यायचं काम पडत आहे, म्हणजे खतावरचा पैसा बाजारात जात आहे. हायब्रिड बियाणं सुद्धा घरचं नाही, त्यासाठी पैसा बाजारात जात आहे. कीटकनाशकं, बुरशीनाशकं, पीक संवर्धके इत्यादी निविष्ठासाठी सुद्धा पैसा बाजारात जात आहे. आज शेतात लागणारी प्रत्येक निविष्ठा आपण बाजारातून विकत आणतोय. परंतु आपल्या शेतात झालेलं सोयाबीन आपण कोणी घरी खात नाही. आपल्या शेतात उत्पादित झालेलं सोयाबीन बाजारात ठोकमध्ये विकल्या जाते, ज्याची किंमत डिमांड अँड सप्लाय म्हणजे पुरवठा व मागणीच्या नियमानुसार ठरते. आणि त्यामध्ये व्यापाऱ्याची मनमानी होऊ नये म्हणून MSP आला, मिनिमम सपोर्ट प्राइस. पण MSPच्या दराला कधीच पीक परवडत नाही. फक्त शेतकऱ्याला जास्त नुकसान होऊ नये आणि व्यापाऱ्यांनी जास्त फायदा उचलू नये यासाठी MSP आली. फक्त थोडी जोखीम कमी केली. MSP म्हणजे शेतकऱ्याला कमीत कमी मदत होईल अशी किंमत. MSP कोण ठरवतं? तर सरकार. आणि डिमांड अँड सप्लायनुसार जे दर ठरतात ते कोण ठरवतं? तर बाजार. या दोन्ही किमती ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला नाही.
आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याला दिसेल की प्रत्यक्षात शेती कोण करत आहे, तर हा बाजार. त्या बाजाराच्या फायद्यासाठी शेती शेतकऱ्याकडून स्वस्तामध्ये करून घेतल्या जात आहे. या अन्नधान्य उत्पादन वाढीच्या कार्यक्रमात भूकमारी कमी करणे म्हणजे ग्राहकाला लाभ होणे हा गोल होता. आणि ह्या गोलसाठी वितरण व्यवस्था सुद्धा जी त्या काळी विकसित नव्हती ती सुधारण्यासाठी व्यापाराला फायदा होईल अशी व्यवस्था निर्माण करणे हा सुद्धा दुसरा गोल होता. आज आपली बाजार समिती कोणाला जास्त फायद्याची ठरताना दिसते, व्यापाऱ्याला का शेतकऱ्याला? तुम्हीच बघू शकता. बरं, त्यापुढे जाऊन पाहिलं तर आपल्या सोयाबीनवर प्रोसेसिंग म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन कोण करतं, तर बाजार. आधी तेल घाण्या गावागावात होत्या, रोजगार गावागावात निर्माण होत होता. आता 2 जिल्ह्यासाठी एकच सोयाबीनचं प्रोसेसिंग युनिट सफिशियंट आहे. एका सोयाबीनच्या प्रोसेसिंग युनिटची क्षमता प्रतिदिन 15,000 क्विंटल असते. आणि हे युनिट सहसा सामान्य शेतकऱ्याला पाहायला पण मिळत नाही, तर त्याबाबत काही करण्याचा तर प्रश्नच नाही, विचार पण साधा करू शकत नाही. आपण पिकवतो ते ग्राहकाला स्वस्त मिळण्यासाठी. पहिले गरीब भुकेने बळी जात असलेल्या भारतीय नागरिकांसाठी शेतकरी पिकत होता. आता सोयाबीनचे शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही. आता परवडत नसताना सोयाबीन कोणासाठी पिकवता? आपण सोयाबीन पिकवतो पण आपण स्वतः तर खात नाही. आपण कधी विचार केला? आपल्या सोयाबीनचे दर ठरतात ते अमेरिकेतल्या DOCच्या दरावर. म्हणजे आपल्या शेतातील सोयाबीनची DOC जाते अमेरिकेतल्या जनावरांचं खाद्य म्हणून. अमेरिकेला त्यांच्या इथं येत असलेल्या लागवड खर्चापेक्षा कमी किमतीत भारतातून जर क्वालिटी नॉन GMO सोयाबीनची DOC मिळत असेल तर आपण सोयाबीनची शेती कोणासाठी करत आहोत? तुम्हीच विचार करा. अमेरिकेतल्या डुकरांना स्वस्तात प्रोटीनयुक्त अन्न पुरवण्यासाठी आपण सोयाबीनची न परवडणारी शेती तर करत नाही आहे ना. बरं, हे सर्व करताना शेतकरी पण एक माणूस आहे आणि त्याच्या अनेक गरजा आहेत. तो एक मोठा ग्राहक आहे. शेतकऱ्याला सुद्धा अन्नधान्य, डाळ दाणा, कपडा लत्ता लागतो आणि तो सुद्धा कुठून येतो, तर बाजारातून. त्यासाठी सुद्धा बाजारात पैसा जातो. आपल्याला दिसेल सोयाबीनचा शेतकरी दैनंदिन लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी बाजारातून विकत आणतो. आज सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात रानभाज्या पण मिळत नाही. घरासाठी साहित्य असो, गाडी असो, पेट्रोल असो, शिवाय शेतामध्ये लागणाऱ्या निविष्ठा जसं खत, बियाणं सुद्धा तो विकत आणतो. शेतकऱ्याला लागणाऱ्या ह्या दररोजच्या जीवनातील गोष्टी खरेदी करताना मात्र तो MRP वर खरेदी करतो. ही MRP म्हणजे विक्री किंमत. मात्र तो शेतकरी ठरवत नाही, तर ती वस्तू निर्माता ठरवतो. म्हणजे MRP बाजार ठरवते. बरं, या सर्व गोष्टीचं केंद्र काय राहिलं, तर पैसा. म्हणजे हे सर्व घटक एकमेकांशी पूरक नसून एकामुळे दुसऱ्याचं शोषण होत असल्याचं दिसतं. शिवाय या ठिकाणी समन्वयाचा आणि विश्वासाचा अभाव आहे. सोबतच आताच्या रासायनिक शेतीमध्ये पर्यावरणाचा पण ऱ्हास होत आहे. म्हणजे ही रासायनिक शेती पर्यावरणाला सुद्धा पूरक नाही. सोबतच शेतकरी आत्महत्या होत आहे, म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा पूरक नाही. म्हणजे ही निसर्गाची व्यवस्था नाही आहे. जी हजारो वर्षापासून शेती आजपर्यंत टिकली, शेती उत्तम होती, तिथे व्यवस्था होती निसर्गाची, ती व्यवस्था मात्र आज नाही आहे. ही निसर्गाची व्यवस्था नाही आहे, ही मिसिंग लिंक या ठिकाणी आहे. बरं, आता या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला? आता काय समस्या निर्माण झाल्या? तर नवीन पिढी शेती करण्यात फारशी उत्सुक नाही. इव्हन शेतकऱ्याच्या पोराला लग्नासाठी मुलगी पण मिळत नाही. सध्या कदाचित आपण या विषयाला फार लहान सहान गोष्ट समजत असाल, परंतु ही मोठी गंभीर समस्या आहे. रासायनिक शेतीमुळे आरोग्याच्या सुद्धा समस्या निर्माण झाल्या. जो ग्राहक भुकेनं त्रस्त होता, आज त्याची भूक भागली, परंतु तो आता हेल्थ कॉन्शियस झाला. त्याला ऑर्गॅनिकची गरज निर्माण झाली. ही सुद्धा शेतकऱ्याची गरज नाही आहे, त्या ग्राहकाची आहे. म्हणजे आधी या ग्राहकाची भूकबळीची समस्या होती आणि त्याच्यासाठी स्वस्तात शेतकरी अन्नधान्य पिकवायला लागला. आता पौष्टिक ऑर्गॅनिक अन्नाची गरज आहे आणि त्यासाठी सुद्धा आता काही शेतकरी ऑर्गॅनिक शेती करतात. ही ऑर्गॅनिक शेती म्हणजे सेंद्रिय शेती चांगली असून सुद्धा लोकप्रिय होताना मात्र दिसत नाही. कारण त्यामध्ये उत्पादन कमी, खर्च जास्त आणि ग्राहक त्या झालेल्या खर्चानुसार
भाव द्यायला पण तयार नाही. म्हणजे ऑर्गॅनिकची शेती करायची ती ग्राहकाला स्वस्तात ऑर्गॅनिक पौष्टिक अन्न पुरवण्यासाठी. बरं, या ऑर्गॅनिक शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांची उपलब्धता, जसं सगळी शेती जर ऑर्गॅनिक करतो म्हटलं तर त्याला एवढं शेणखत, गांडूळ खत आवश्यक त्या प्रमाणात कुठून मिळणार? आताच्या काळात ते सुद्धा अशक्य आहे. शिवाय त्यावर होणारा खर्च आणि कमी उत्पादन यामुळे सुद्धा ही सेंद्रिय शेती परवडत नसल्याचं चित्र आहे. हा, काही शेतकरी ऑर्गॅनिक म्हणून फळं भाजीपाला विकतात, पण त्यामध्ये शुद्धता हा प्रश्न आहे. आणि याच दिशेनं जर ही वाटचाल चालू राहिली तर या शेती क्षेत्राची पुढची स्थिती काय राहील याचा पण आपण अंदाज बांधू शकतो. बरं, आता याबाबत विचारमंथन करण्यासाठी किंवा एखाद्या शेतीच्या प्रशिक्षणासाठी पण शेतकऱ्याला यावं वाटत नाही. ते त्याला त्याच्या फायद्याचं वाटत नाही. म्हणजे गावात शेतीबाबत एखादी मीटिंग घेतो म्हटलं तरी जे पुढाकार घेणारे आहेत ना ते दमछाक होतात, कोणी येत नाही. म्हणजे हे पण एकमेकाला पूरक नाही असं दिसतं. परंतु हा शेतकरी म्हणजे मानवच ना. या शेतकऱ्याजवळ स्वतःची कोणती गोष्ट आहे जी शेतीमध्ये तो वापरू शकतो, म्हणजे इन्व्हेस्ट करू शकतो, तर ते आहे त्याचं तन, मन आणि धन. आता या आधुनिक शेतीमध्ये तणाद्वारे होणारे श्रम कमी झाले. म्हणजे शेतातील काही कामे तर एकदम गायबच झाली. वर्षभरामध्ये शेतात काम करायचे जे दिवस होते ते सुद्धा आता कमी झाले. आणि याचा परिणाम श्रमाला महत्व कमी होत आहे. श्रम करणं कमीपणा पण वाटत आहे. दुसरी गोष्ट शेतकऱ्याजवळ होती जी शेतीमध्ये इन्व्हेस्ट करायची ती म्हणजे मन. मन म्हणजे काय? समजून घेणे आणि करणे. म्हणजे निसर्गाला समजून घेऊन शेती करणे. यामध्ये काय होतं तर प्रथम शिकावं लागतं आणि समजून करावं लागतं. पण आज आपण निसर्गाला समजून न घेता शेती करत आहोत. आपल्याला कदाचित असं वाटत असेल की आपण निसर्गाला समजून शेती करत आहोत, पण आपण जसं पुढे जाऊ तसं आपल्याला जाणीव होईल की आपण समजून शेती करत नाहीये, आपण करून समजत आहोत. तिसरी गोष्ट जी शेतकऱ्याजवळ होती धन. धन म्हणजे पैसा. आणि त्यासाठी मग बजेट आली. परंतु प्रत्यक्षात पैशाची गुरुकिल्ली ही समजण्यात आहे, ना की बजेटमध्ये. आता कितीतरी सरकारची बजेट आली तरी पण समाधानकारक उत्तर निघताना दिसत नाही. म्हणजे शेती करताना आपल्याला निसर्गाला समजून शेती करायची होती, परंतु आता मात्र आपण अडकलोय बजेटमध्ये, पॅकेजमध्ये. काही शेतकरी किंवा तज्ज्ञ निसर्गाला समजून घेत असल्याचं दाखवतात, भाषण पण सुंदर करतात माझ्यासारखे. आपण त्यांना एक्सपर्ट किंवा विद्वान पण म्हणू शकतो, पण त्यांच्याजवळ सुद्धा समज असेल असं नाही. एक उदाहरण देतो म्हणजे आपल्याला समजेल मला काय म्हणायचे ते. एक व्यक्ती म्हणणार की मला माहित आहे एक परमेश्वर आहे आणि तो सर्वश्रेष्ठ आहे. दुसरा म्हणेल की नाही, एकमेव अल्लाह आहे जो सर्वश्रेष्ठ आहे आणि अल्लाह शिवाय कोणाजवळ झुकायचं नाही. तिसरा म्हणेल की नाही, सर्व काही निसर्ग आहे, निसर्गाचे नियम आहे आणि त्या नियमानुसार सर्व काही व्यवस्थित चालू आहे. आता परमेश्वर, अल्लाह, निसर्ग हे वेगवेगळे शब्द आहेत, पण या तिन्ही शब्दाचा अर्थ काय आहे तर आपण म्हणाल तो सृष्टी निर्माता सर्वशक्तिमान असून त्याचं नामस्मरण करावं, त्याच्याद्वारा मिळालेल्या उपदेशाचं पालन करून माणसाने माणसाशी माणूस म्हणून प्रेमानं शांततेने वागावं, राहावं. या सृष्टीमधील इतर घटकांना इजा पोहोचायची नाही, हिंसा करायची नाही. आपल्या कर्मानुसार तो निर्माता आपल्याला फळ देईलच. एक आणखीन उदाहरण पाहू, जसं की पाणी आहे. या पाण्याला कोणी पाणी म्हणो नाहीतर वॉटर म्हणो. वॉटर म्हटलं तर तज्ज्ञ होऊ शकतो, परंतु त्या पाण्यामध्ये काही फरक पडतो? तो तहान भागवणारी पातळ वस्तूच राहणार ना. आपल्या लक्षात आलं असेल की मग एकरूपता कुठं पाहिजे तर आपल्या समजण्यात, ना की शब्दात. शब्दात एकरूपता आली आणि समजण्यात नाही आली तर त्याचा काही फायदा होताना दिसत नाही. मात्र एकदा जर ती गोष्ट समजली मग तुम्ही त्याला काहीही म्हणा, काहीही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या समजण्यानुसार करणार. पण ती समजली नाही तर हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई या शब्दामध्ये अडकाल. तुम्ही पाणी आणि वॉटरमध्ये अडकाल. आपण शेती करताना सुद्धा काही समजू शकलो तर पुढे जाऊन काही करू शकतो, अन्यथा शब्दामध्ये अडकतो. शब्दामध्ये म्हणजे कदाचित तुम्ही बोलण्यात जगातले सगळ्यात हुशार व्यक्ती असाल, तुम्हाला या जगातल्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, म्हणजे तुम्ही एका गोष्टीला 10 भाषेत सांगू शकत असाल,
पण समजलं नाही तर मात्र काही फायदा होणार नाही. आपण अनेक शिकलेले लोक आपल्या आजूबाजूला पाहतो. त्यांना माहीत आहे पण समज नाही, आणि त्यांना समज नसल्यामुळे त्यांच्या वाटेला आलेलं सुंदर आयुष्याचं ते कसं वाटोळं करतात ते आपण आपल्या आजूबाजूला नेहमीच बघत असाल. तुमच्या ज्ञानाचं प्रदर्शन तुम्ही कराल, त्यामुळे तुम्ही महान व्यक्ती म्हणून पण ओळखल्या जाल, पण त्याने ही व्यवस्था अधिकच बिकट होत जाईल. जसं की शेतीमध्ये आणि आपल्या वेगवेगळ्या धर्मामध्ये आधीपेक्षा जास्त ज्ञानी आणि संरक्षक तयार होत आहे आणि परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. आपल्याला जर कळालं की समजणे ही मिसिंग लिंक आहे, तर आपण पुढे जाऊन समजून काही गोष्टी केल्या तर मात्र फरक पडेल. तर आता प्रथम आपण निसर्गाची व्यवस्था अभ्यास करून समजून घेऊ. पहिले बघू जमीन, वायू आणि पाणी, जी श्वास घेत नाहीत, पण त्यांच्यात भौतिक रासायनिक संतुलन राहण्यासाठी काही क्रिया मात्र स्वतःहून घडताना दिसतात. त्यांना कोणी डिस्टर्ब केलं नाही तर ते स्वतःहून त्यांचे जे भौतिक रासायनिक गुणधर्म आहे त्यामध्ये संतुलन ठेवण्यासाठी ते स्वतः सक्षम आहेत. त्यांना इतरांच्या मदतीची आवश्यकता नाही आहे. दुसरा घटक या निसर्गातला म्हणजे वनस्पती. मग ते छोटे असो, मोठे असो, झाड असो, झुडपं असो, यामध्ये बघितलं तर आपल्याला दिसेल की हे रासायनिक भौतिक संतुलनासोबत श्वास घेतात आणि रिप्रोडक्शनचं काम पण करतात. म्हणजे त्यांची वंश परंपरा त्यांना मानवाने जर डिस्टर्ब केलं नाही तर ते स्वतःहून कायम ठेवतात. तिसरा घटक म्हणजे पशुपक्षी, मानव सोडून. ते काय करतात तर रासायनिक भौतिक संतुलनासोबत श्वास घेतात, रिप्रोडक्शनचं पण काम करतात आणि आणखीन एक गोष्ट त्यांच्यामध्ये आहे की ते स्वतःहून हालचाल करू शकतात, जी झाडं करू शकत नाही. आता या तिन्ही घटकांचे एकमेकांशी कसे संबंध आहेत ते बघा. जमीन ही वनस्पतीला पूरक आहे का, असा जर मी प्रश्न विचारला तर आपण काय म्हणाल? होय, जमीन ही वनस्पतीला पूरक आहे. आता मी दुसरा प्रश्न विचारतोय, वनस्पती जमिनीला पूरक आहे का? तर आपण म्हणाल होय. हे दोन्ही घटक एकमेकाला पूरक आहेत आणि ते एकमेकाला अधिक चांगलं बनवतात. झाडांचा पाला पाचोळा जमिनीला मिळतात, जमीन सुपीक बनते आणि मग ती सुपीक जमिनीमध्ये वनस्पती अधिक सशक्त बनतात. म्हणजे वनस्पती आणि जमिनीचं रिलेशनशिप एकमेकाला पूरक आहे. त्याचप्रमाणे वनस्पती सुद्धा पशुपक्षाला पूरक आहे का? तर होय, पशुपक्ष्यांना वनस्पती अन्न पुरवतात. आता दुसरा प्रश्न, पशुपक्षी वनस्पतीला पूरक आहे का? तर आपण म्हणाल होय. वनस्पती एका ठिकाणाहून स्वतः दुसरीकडे जाऊ शकत नाही, पण ते दुसरीकडे नेण्याचं काम हे पशु किंवा पक्षी आपल्या विष्ठेद्वारा करतात. या झाडांची बिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात, एकमेकाला मदत करतात. त्याचप्रमाणे आता जर मी पुढचा प्रश्न आपल्याला विचारला की पशु पक्षी जमिनीला पूरक आहे का, जमीन पशुपक्षाला पूरक आहे का? तर आपण म्हणाल होय, जमीन पण पशुपक्षाला पूरक आहे आणि पशुपक्षी पण जमिनीला पूरक आहे. जसं साधं उदाहरण घेतलं तर आपल्याला दिसेल गांडूळ जमिनीला सुपीक बनवतो, तर जमीन हे गांडुळाचं खाद्य आहे. आता एक चौथा घटक, आता या चौथ्या घटकाचं म्हणजे मनुष्याचं नातं या तीन घटकाशी कसं आहे ते बघू. जमीन मनुष्याला पूरक आहे? तर हो आहे. मनुष्य जमिनीला पूरक आहे का? तर आपल्याला दिसेल नाही, त्याच्या विरुद्ध वागत आहे. मनुष्य त्याच्या फायद्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमुळे सुपीक जमीन विषारी बनवत आहे. म्हणजे मनुष्य जमिनीसाठी पूरक नाही आहे, विरुद्ध वागतोय. आता दुसऱ्या घटकासोबत रिलेशन बघू. वनस्पती मनुष्याला पूरक आहे का? तर होय, पण मनुष्यामुळे वनस्पतींची वंश परंपरा धोक्यात आलेली आहे. अनेक वनस्पती आणि त्यांची देशी वाहनं तर गायबच झाली. आपल्यामुळे वनस्पतीची वंश परंपरा खंडित होत आहे, त्यामध्ये भेसळ पण होत आहे. म्हणजे मनुष्य वनस्पतीच्या विरुद्ध जात आहे. आता पशुपक्षासोबत मनुष्याचं नातं बघा. पशुपक्षी मनुष्याला पूरक आहेत का? तर आपण म्हणाल होय, पूरक आहेत. पशु स्वतःचं पोट भरल्यानंतर म्हणजे स्वतःचा फायदा नसताना मनुष्याला त्रास देतात का? तर नाही. पण मनुष्य पशुला पूरक आहे का? तर नाही. आपल्या लक्षात आलं असेल की मग गडबड कुठे आहे? तर मानवाच्या समजण्यामध्ये. आणि आपला सुधार कुठे चालू आहे? तर धरती बचाव आंदोलन, नदी बचाव आंदोलन,
गो बचाव आंदोलन. मित्रांनो, निसर्गामध्ये सर्वांचं एकमेकाशी सहअस्तित्वाचं म्हणजे को एक्झिस्टन्सचं, एकमेकाला पूरक असं नातं आहे. पूरकता म्हणजे तिथं उपयोगिता आहे आणि जिथं उपयोगिता आहे तिथं समृद्धी आहे. समृद्धी म्हणजे समृद्धी. आपल्याला इथपर्यंत समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि पुढील भागात अशा प्रकारच्या सहअस्तित्वाचं आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचं नैसर्गिक शेतीचं मॉडेल आपण पाहणार आहोत. याबाबत पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी सुद्धा खूप संशोधन केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे अनेक शेतकरी आहेत जे या पद्धतीनं स्वावलंबी नैसर्गिक शेती करत आहेत. गुजरातचे महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुद्धा या नैसर्गिक शेतीच्या मॉडेलवर गुरुकुल कुरुक्षेत्र येथे शास्त्रशुद्ध पद्धतीनं काम केलं आहे आणि ते हिमाचलचे राज्यपाल असताना त्यांच्या मार्गदर्शनात हिमाचलमध्ये सुद्धा खूप चांगलं काम सुरू झालेलं आहे. गुजरातमध्ये सुद्धा खूप चांगलं काम सुरू आहे. अशा प्रकारचा नैसर्गिक शेती करणारा पहिला जिल्हा म्हणून गुजरातमधील डांग जिल्हा हा घोषित झालेला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा याकरता देशभरातील शास्त्रज्ञांना संशोधन करायला सांगून आवश्यक ती मदत करत आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा या नैसर्गिक शेतीच्या मॉडेल करता डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन 2023 पासून ते 2027-28 पर्यंत राबवण्याचा निर्णय घेऊन यामध्ये 25 लाख क्षेत्र या नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. तर या नैसर्गिक शेतीचं स्वावलंबी मॉडेल काय ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञ शेतकऱ्यांकडून शास्त्रज्ञांकडून ते समजून घेऊ. त्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत नमस्कार.